नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. पिंपळखुटे तिसरे येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता. नाशिकच्या येवला तालुक्यातील पिंपळखुटे तिसरे येथे गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम गाथा पारायण सोहळ्याची आज मोठ्या उत्साहात सांगता झाली. ह्या कार्यक्रमाचे हे 9वे वर्ष असून काल्याच्या कीर्तनाने या आध्यात्मिक सोहळ्याचा समारोप करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात दररोज पहाटे काकड आरती, दुपारी गाथा पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री नामवंत कीर्तनकार ह भ प सौ रोहिताई ठाकरे, ह भ प निलेश महाराज निकम, ह भ प तुकाराम महाराज घुगे आणि ह भ प संजय महाराज दुकळे यांचे कीर्तने पार पडली. या 4 दिवसांच्या काळात संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते. आज सप्ताहाच्या सांगता प्रसंगी ह भ प संजय महाराज दुकळे यांचे काल्याचे कीर्तन झाले. आपल्या रसाळ वाणीतून त्यांनी उपस्थितांना भक्ती मार्गाचे महत्त्व पटवून दिले. या प्रसंगी समाजसेवक प्रमोद गांगुर्डे यांच्या हस्ते महाराज दुकळे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना काल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. या सोहळ्यासाठी पिंपळखुटे तिसरे या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सप्ताहाचे आयोजक, ग्रामस्थ आणि तरुण मंडळाने विशेष परिश्रम घेतले. आज